चालेल, आता निलिमा मावशी तुम्ही चालू करू शकता. ओके. काही प्रॉब्लेम आहे का? हा, दिसतोय तुमचा आता स्लाइड हा शो हा दिसतोय. गुड. हां, नमस्कार मंडळी. आजचा खरोखरच सोनियाचा दिन आहे. तुमचं सगळ्यांचं आधी स्वागत करते. आणि दोन गोष्टी, एक म्हणजे कमला हॅरिसची बातमी जी होती ती आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मराठी मंडळाने ते सेलिब्रेट करायला आपल्या घरपोच मिठाई पोहोचवली. आणि 450 घरं आहेत, राईट अनिरुद्ध? हो, आणि 450च्या आसपास. 450 घरांना ते मिठाई पोहोचवणार आहेत दिवाळीची. आणि त्याच्याबद्दल अनेक धन्यवाद. खूप छान वाटलं जेव्हा मिठाई घरी आली आणि सोनालीने सांगितलं की दाराशी मिठाई ठेवली आहे म्हणून. तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मराठी मंडळाचे विशेष आभार. आता धन्यवाद, आपण धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. सर्वप्रथम आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तशी विवेकदीप उजाळून आपण आपली आज दिवाळी साजरी करणार आहोत. मी इथे लावली आहे तसं. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेकदीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. असं म्हणतात ज्ञानेश्वर की आपण दिवाळी साजरी करायला पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे आता आपण गणपतीच्या प्रार्थनेने सुरुवात करूयात. गात आहेत वसुधा खाडीलकर. वसुधा. हॅलो, नमस्ते. मला निलिमा त्यांनी सांगितलं की गणेश पंचरत्नम म्हण यावेळेस, म्हणून मी ते तयार केलंय. ते आहे संस्कृत मध्ये, मला अजिबात संस्कृत येत नाही पण मी केलंय तयार. पण ओरिजिनल गाणं एका 9 वर्षाच्या मुलीने म्हटलंय, तिचं नाव आहे सूर्य गायत्री आणि कुलदीप पै म्हणून या दोघांनी म्हटलंय आणि खूप छान आहे. तर तुम्ही युट्यूब वर जरूर पहा हे म्हणजे हे पंचरत्नम. सो ते मी आज म्हणणार आहे. आणि ती आदि शंकराचार्यांची रचना आहे. अच्छा, ओके. जय गणेश जय गणेश, जय गणेश पाहि मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश रक्ष मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश पाहि मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश रक्ष मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश पाहि मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश रक्ष मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश पाहि मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश रक्ष मां. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं, कलाधरावतं सकलविलासि लोकरक्षकम्, अनायकैकनायकं विनाशिते दैत्यकं, नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्. जय गणेश जय गणेश, जय गणेश पाहि मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश रक्ष मां. नतीतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं, न मत्सुरारिनिर्जरं, नताधिकापदुद्धरं, सुरेश्वरं निधीश्वरं, गजेश्वरं गणेश्वरं, महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम्. जय गणेश जय गणेश, जय गणेश पाहि मां. जय गणेश जय गणेश, जय गणेश रक्ष मां.
समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं तरेदरोदरं वरं वरे भवक्त्रमक्षरं कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष माम् अकिञ्चिनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारिपूर्वनन्दनं सुरारिगर्वचर्वणं प्रपञ्चनाशभीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणं जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष माम् नितान्तकान्त दन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कुन्तनं हृदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्तनं जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष माम् महागणेश पञ्चरत्नमादरेण योऽन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतां दोषितां सुहासितीं सुपुत्रतां समाहितायुरुष्टभूतिमभ्युपैति सोचिरात् जय गणेश जय गणेश जय गणेश पाहि मां जय गणेश जय गणेश जय गणेश रक्ष मां जय गणेश रक्ष मां जय गणेश रक्ष मां खूप सुंदर म्हटलं छान आहे खूप छान आहे हा थँक्यू तर आता आपण दुसरा भाग म्हणजे मी स्वतः बोलणार आहे पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांताबद्दल मी खरं म्हणजे हे भाषण 3 जूनला दिलेलं होतं हा कार्यक्रम झाला होता पण त्याच्यानंतर अनेक जणांनी अशी विनंती केली की हे आपण पुन्हा करूया म्हणून तर मी आज तो पुन्हा घेतला आहे म्हणून आता मी माझ्या प्रेझेंटेशनकडे वळते यावेळेस मी थोडंसं बरं करायचा प्रयत्न केला आहे ते आधीच माझं ओके तर आपल्याकडे आपल्या वेदामध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ह्याच्या आज मी जो विषय बोलणार आहे तो विषय अवघड आहे आणि त्याच्या आधी आपल्याला थोडीफार तयारी पण करायची पण तेही सुरू करण्याच्या आधी आपल्याकडे तुमच्यापैकी किती जण अथर्वशीर्ष म्हणतात मला माहिती नाही पण अथर्वशीर्षामध्ये आपण म्हणतो ऋतम वच्मी सत्यम वच्मी असं सुरुवातीला म्हटलेलं आहे तर सत्यम म्हणजे वेदात सांगितलेलं आहे ते आणि ऋतम म्हणजे त्याच्यापैकी मला जेवढं समजलंय ते तर मी आज पण तेच डिस्क्लेमर देणार आहे की आज मी जे काही सांगणार आहे ते वेदातलं आहे आणि मला जसं काय समजलं तसं मी सांगते म्हणजे जर का काही चूक असेल तर ती माझी आहे वेदामध्ये मात्र अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंय वेदातले बहुतेक सिद्धांत अगदी गणितासारखे म्हणजे कसं की सगळं डिफाईन केलेलं आहे आणि आपले आदिशंकराचार्य जे होते त्यांनी त्याच्यातून सगळ्या व्याख्या काढून तत्वबोध नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे तर मी ज्या काय तुम्हाला व्याख्या सांगणार आहे आज त्या सगळ्या तत्वबोधातल्या आणखीन आपले 11वे शंकराचार्य जे होते विद्यारण्य स्वामी त्यांनी म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलेलं थोडंसं क्लिष्ट आहे तत्वबोध पण विद्यारण्य स्वामींनी
पंचदशी नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं तत्वज्ञान पुन्हा आणखी सोपं करून सांगितलेलं आहे. तर तत्वबोध आणि पंचदशी या 2 ग्रंथांच्या आधारे मी आज जे काही सांगणार आहे ते सगळं ज्ञान तिथून आलेलं आहे. तर पहिल्यांदा म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला नेहमी प्रश्न पडतो नाही की चांगल्या माणसांना आपल्या आयुष्यामध्ये त्यांना दुःख का होतं आणि वाईट लोक अगदी खूप छान जगतात. कधी कधी चांगलं होऊ शकतं त्यांना, जसं आज झालंय तसं. पण असं होतं ना की कधी कधी वाईट लोकांना खूप चांगलं आयुष्य मिळतं आणि चांगल्या लोकांना वाईट आयुष्य मिळतं. तर असं का होतं? आणि मी जेव्हा वेदांत शिकायला गेले होते तेव्हा माझ्या वर्गात जवळजवळ 50 एक परदेशी मंडळी होती. तर ती म्हणजे आधीची परधर्मातून आलेली ख्रिश्चन होते, काही ज्यूज होते, काही बुद्ध होते. जपानमधून आलेल्या मुली होत्या त्या सगळ्या बुद्ध होत्या. तर त्या म्हणाल्या की त्या प्रत्येकाला सांगायचं होतं की मी वेदांताकडे कसा वळलो. तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आता मी जो प्रश्न मांडला की चांगल्या माणसांना दुःख का होतं आणि वाईट माणसं सगळं जीवन सुखात का काढतात. ते म्हटलं की या सगळ्याला आमच्या धर्मात उत्तर नाही आहे. फक्त तुमच्या धर्मातली जी पुनर्जन्माची कल्पना आहे त्याच्याचमुळे आपण असं हे म्हणजे मनाला समजावू शकतो की असं का होतं ते. तर त्याच्यामुळे आपल्याला एक आधार मिळतो आयुष्यात आणि म्हणून पुनर्जन्माची जी कल्पना आहे ती मला वाटतं महत्वाची आहे. तर याच्यामध्ये आपण आधी त्या पुनर्जन्माच्या कल्पनेच्या आधी आपण काही व्याख्या बघणार आहोत, त्या मी स्क्रीनवर टाकलेल्या आहे. तर तुम्ही ऐकलं असेल की अहम ब्रह्मास्मी हे उपनिषदातलं म्हणजे बृहदारण्यक उपनिषदातलं यजुर्वेदातल्या महाराष्ट्र बृहदारण्यक उपनिषदातलं हे वाक्य आहे आणि ते आपण बरेच वेळा ऐकलेलं आहे. पण मी ब्रह्म आहे म्हणजे नक्की काय आहे? मग ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्माची व्याख्या अशी केली आहे की ब्रह्म म्हणजे विश्वकर्ता आणि विश्वाला गतिमान ठेवणारं शुद्ध चैतन्य म्हणजे ब्रह्म. ते निर्गुण निराकार आणि संपूर्ण विश्वाला व्यापूनही उरलेलं असतं ते तत्व, अशी त्याची व्याख्या केली आहे. आणि त्याच्या संदर्भातलं जे महावाक्य आहे ते म्हणजे सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म आणि दुसरं म्हणजे खाली घेतलंय ते सच्चिदानंद हे त्याचं रूप असतं. तर हे चैतन्य चर आणि अचर सगळ्यात असतं, म्हणजे दगडामध्ये वस्तूमध्ये तिथे सुप्त स्वरूपाचं असतं. जसं आपण म्हणतो ॲटॉमिक एनर्जी आहे पण ती काय अशी आपल्याला सगळीकडे दिसत नाही, ती सुप्त स्वरूपात असते. तसं ब्रह्म हे एक प्रकारची मी तर म्हणते की म्हणजे माझ्या कल्पनेमध्ये असं ते आपण इलेक्ट्रिक म्हणतो किंवा काही म्हणतो, ही अशी जी एनर्जी असते तशी एनर्जी ही माझी ब्रह्माची कल्पना आहे. कारण पुन्हा आत्म्यामध्ये आपण तसंच म्हणतो की आत्मा हा ब्रह्माचा एक भाग आहे. तर तो कसा आहे की शुद्ध चैतन्याचा प्राणी मात्रात असणारा एक भाग म्हणजे आत्मा, म्हणजे हा ब्रह्माचाच एक भाग आहे, सच्चिदानंद रूपाचा. तर सत म्हणजे काय? तर सत म्हणजे जे कायम राहतं, ते जे ज्याचा विनाश होऊ शकत नाही असं जे काय असतं त्याची ती व्याख्या आहे सच्चित. चित म्हणजे काय? तर शुद्ध चैतन्य, एनर्जी. आणि आनंद म्हणजे ऑफकोर्स आनंद म्हणजे ज्याच्यामुळे आनंद पसरू शकतो असं. तर सच्चिदानंद असं जे ब्रह्माचं रूप आहे आणि त्या ब्रह्माच्या रूपाचा एक भाग म्हणजे आत्मा असतो. आणि मग आता आपण हे सगळं जे काय सत्य असतं ते ब्रह्म म्हटलं. आणि मग मायेची व्याख्या आहे. मायेची व्याख्या काय आहे? तर ब्रह्माने निर्माण केलेली शक्ती ज्यामुळे अनंत जीव अव्यक्तातून व्यक्त होतात. आणि मायेला सत्व रज तम गुण असतात म्हणून त्याला सगुण म्हणतात. तुम्हाला सगुण हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, बरेच आपण म्हणतो सगुण ब्रह्म. तर सगुण ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म आणि माया मिळून जे काय होतं त्याला सगुण ब्रह्म म्हणतात आणि त्यालाच ईश्वर हा शब्द आहे. आपण ईश्वर देव असे सगळे शब्द एकत्र करून वापरतो, पण वेदामध्ये त्या सगळ्या प्रत्येकाची वेगळी व्याख्या आहे. तर ईश्वर म्हणजे ब्रह्म आणि माया एकत्र आलं की त्याला सगुण ब्रह्म म्हणायचं. आणि जे काय निर्गुण निराकार, मी पहिल्या वेळीच जसं म्हटलंय निर्गुण निराकार जे असतं ते निर्गुण ब्रह्म झालं.
ते म्हणजे शुद्ध चैतन्य. शुद्ध चैतन्य म्हणजे कशी कल्पना आहे की एनर्जी सारखं जे काय असतं ते. तर आत्मा हा सूर्यासारखा असतो, म्हणजे तो आपल्या देहात असला तरी तो स्वतः काही करत नाही. त्याच्यामुळे आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घडत असतात. राईट. तर याच्या संबंधात मला एक विनोदी कथा आठवली. तुकारामांची बायको आवडी होती. त्या आवडीला हे काही कळायचं नाही की आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, काय 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 काय. तर तुकारामांची जी एक संत होती, संत बहिणाबाई चौधरी नाही, संत तुकारामांची जी संत होती ती एकदा असंच प्रवचन देत होती आणि मग ती सांगत होती की काय म्हणजे आत्मा असा असतो की आत्मा आपल्या शरीरात असतो, ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात, पण तो स्वतः काही करत नाही. तर आवडी काय म्हणते, का म्हणजे आमच्या येडावानीच आहे की. तर ती म्हणली, हो, तुकाराम महाराज ना खरोखरच अगदी ब्रह्मासारखे आहेत, ब्रह्मरूप आहेत तुकाराम महाराज. ती म्हणे, तसं नाही हो, एका कामाला हात लावत नाही आणि त्याशिवाय वाचून तर भागत नाही. तर अशी तिने आत्म्याची जी व्याख्या केली आहे आणि मला वाटतं आपल्याला लक्षात ठेवायला ती जरा जास्त सोपी जाते. हॅलो. He's giving definition of it. You talk about karma. Why some people are हे कोणीतरी म्यूटवर जा प्लीज. तर आणि मग या ईश्वराने आधी आपण असं म्हणतो की ब्रह्माने माया निर्माण केली आणि मायेने ब्रह्म आणि माया ऐकून मिळून ईश्वर झाले आणि त्या ईश्वराने पंचमहाभूत निर्माण केली. पंचमहाभूत सगळ्यांना माहिती आहे, आकाश, वायू, तेज, अग्नी आणि पृथ्वी. आता आपण इथून पुढे जाऊया. तर पुन्हा आपल्या याच्यामध्येच आता मी हा जो नकाशा दाखवणार आहे त्याच्यामध्ये माझा हे बाजूला ओके, याच्यामध्ये तुम्हाला आता हे मागे जे पिवळं दिसतं ते सगळं पिवळं म्हणजे ब्रह्म, जे सगळीकडे व्यापलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक चांदणी दिसते, आत्मा म्हणून लिहिलेलं आहे. तर ती चांदणी म्हणजे ब्रह्माचाच एक भाग असं समजूया या या बाळापुरता. ओके. तर तो ब्रह्माचा भाग म्हणून मी त्याला एक चांदणीसारखं दाखवलंय, पण खरं म्हणजे असं नसतं. घटाकाशाची कल्पना आहे. म्हणजे कसं की समजा या खोलीत पूर्ण हे आहे, हवा आहे, राईट. आणि तिथे तुम्ही जर का एखादं मडकं आणून ठेवलं तर त्या मडक्यात काय असतं, हवा असते आणि बाहेर काय असते, हवा असते. तर ती बाहेरची हवा असते त्या मडक्यात असते. पण समजा जर का ते मडकं फुटलं तर ती हवा कुठे जाते, पूर्ण त्या याच्यामध्ये मिसळून जाते. तसं आत्मा आणि ब्रह्माचं नातं आहे. आणि समजा तुम्ही पुन्हा तिथे दुसरं एक मडकं आणून ठेवलं तर ते मडक्यात मध्ये जी हवा जाते ती असं सांगता येतं का की ही त्या जुन्या मडक्यात होती ना तीच हवा याच्यामध्ये आहे, असं नाही सांगता येत. म्हणून ही जी आपली कल्पना आहे, म्हणजे माझी अशी कल्पना होती की आत्मा म्हणजे कसं, असं एक गोळा असतो आपल्या पोटात आणि मग आपण समजा आपला जीव गेला की तो गोळा दुसरीकडे जातो आणि मग दुसऱ्या शरीरात जातो. तसं नाहीये. हे पूर्ण ब्रह्मात विलीन होतं आणि मग पुन्हा ब्रह्मातूनच आपल्याला म्हणजे दुसरा जो काही जीव येणार असेल त्याला तो आत्मा मिळतो. तर हा महत्वाचा फरक मला वेदांमध्ये शिकायला गेल्यानंतर कळला. नंतर मी इथे इथे निळा एक चौकोन काढलाय, स्थूल शरीर म्हटलंय, एक कारण शरीर म्हटलंय आणि एक सूक्ष्म शरीर म्हटलंय. तर स्थूल शरीर म्हणजे आपला हा जो देह आहे तो. तुम्हाला पुन्हा अथर्वशीर्षामध्येच आठवत असेल की तुम्ही आपण म्हणतो देहत्रयातीतः कालत्रयातीतः, असं आपण गणपतीचं वर्णन करतो. तर देहत्रय म्हणजे काय, 3 देह. तर 3 देह कुठले, एक म्हणजे कारण शरीर. कारण शरीर हे काय आहे की बघा काही गोष्ट निर्माण करायला 2 गोष्टी लागतात, राईट. की एक म्हणजे जो काही निर्माण करणारा असेल तो आणि दुसरं म्हणजे त्याच्यासाठी जे सामान लागतं, मटेरियल. तर आपल्या धर्मामध्ये अशी कल्पना आहे की ब्रह्माने हे सगळं आपल्याला निर्माण केलं, पण त्याची ब्रह्माची जी इच्छा होती ते मटेरियल आहे. म्हणजे मटेरियलही तोच होता आणि करणाराही तोच होता. जसं कोळी असतो ना, तो म्हणजे कोळी म्हणजे स्पायडर. स्पायडर जसा असतो की तो आपल्या ह्याच्यातून पूर्ण आपलं जाळं विणत असतो. तो मटेरियलही तोच असतो आणि करणाराही तोच असतो.
तसं ब्रह्मा म्हणजे मटेरियल आणि ब्रह्मा म्हणजेच करणारा. तर ब्रह्माची इच्छा जी आहे ते कारण शरीर आहे. आणि याच्यामध्ये मी पुन्हा येईन तेव्हा तुम्हाला कारण शरीराचं आणखी जास्तीचं एक्सप्लेनेशन देईन. सध्या एवढंच लक्षात ठेवा की ब्रह्माची इच्छा म्हणजे कारण शरीर. त्याच्यामुळे सगळं हे घडून येतं. आणि स्थूल शरीर म्हणजे काय, आत्ताचा आपला जो देह बाहेरून दिसतोय, दिसणाऱ्या गोष्टी आपल्या शरीरातल्या ते स्थूल शरीरात जातात. सूक्ष्म शरीर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामध्ये असं म्हणायचं की 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा, 5 ज्ञानेंद्रिय. तर म्हणजे आपल्याला जी काय चव कळते ते आपल्याला कुठे दाखवता येत नाही. जीभ दाखवता येईल, पण चव कळते ती नाही दाखवता येत. ही जी शक्ती आहे ती शक्ती सूक्ष्म शरीर किंवा आपल्याला दिसतं ती जी दृष्टी आहे ती दृष्टी म्हणजे सूक्ष्म शरीर. तर ते 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे आपले हात, पाय जे काय हलणाऱ्या गोष्टी आहेत, त्या हलणाऱ्या गोष्टींचं जी काय एनर्जी आहे त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. आणि नंतर 5 प्राण. आपण हे खूपदा ऐकलंय, पंचप्राण, राईट? पंचप्राण कंठाशी आले म्हणतो किंवा असं म्हणतो. तर ते पंचप्राण म्हणजे कुठले कुठले प्राण आहेत? तर आपल्या शरीरामध्ये ज्या काय सिस्टम्स आहेत, इंटरनल सिस्टम्स, त्या इंटरनल सिस्टमला प्राण म्हणतात. आणि अशा 5 सिस्टम आहेत. कुठल्या कुठल्या? तर एक म्हणजे प्राण म्हणजे ऍक्च्युअली श्वसनाची जी असते ती. दुसरी म्हणजे अपान. अपान म्हणजे एक्सक्रेशन. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणते ते. समान म्हणजे डायजेशन. व्यान म्हणजे सर्क्युलेशन. आणि उदान म्हणजे थिंकिंग एबिलिटी. तर या सगळ्या ज्या आपल्या क्रिया होतात, आपल्या सिस्टीम ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये, त्या सगळ्यांना मिळून पंचप्राण म्हणतात. तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मन आणि बुद्धी, त्या पण न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला मेंदू दिसेल पण बुद्धी नाही दिसणार. तुम्हाला हार्ट दिसेल पण मन नाही दिसणार, राईट? तर त्या मन आणि बुद्धी अशा ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. तर आता हे 3 शरीरं झाली. सूक्ष्म शरीर, कारण शरीर, स्थूल शरीर. आणखीन एक गोष्ट तुम्हाला इकडे दिसत असेल की इकडे एक संचित नावाचा एक ड्रम दाखवला मी, डेटाबेस. तर तो ड्रम म्हणजे ह्याच्यात पुन्हा बघा, संचित आणि प्रारब्ध. आपण कधी कधी म्हणतो काय माझं प्रारब्ध, माझं संचित वगैरे असं. पण वेदामध्ये त्या 2 गोष्टी वेगळ्या समजल्या जातात. संचित म्हणजे आपल्या आत्तापर्यंतच्या जन्माचं जे काय होतं ते सगळं मिळून संचित कर्म होतं. म्हणजे आपलं जे काही पाप पुण्य मागच्या जन्मांचं आहे, जन्मांचं आहे, ते सगळं इथे जमा होतं. आणि जेव्हा परमेश्वराला अशी इच्छा होते की कारण शरीर मी जे काय म्हटलं की त्याला वाटतं की अ, आपण असं म्हणतो, आणखीन थोडं वरती जायला पाहिजे, की परमेश्वराने हे सगळं जग निर्माण केलंय. त्याच्यामध्ये त्याची एक योजना आहे, त्याची एक ऑर्डर आहे नॅशनल, काय म्हणतात त्याला, नॅचरल ऑर्डर जी आहे परमेश्वराची किंवा ब्रह्माची. त्या ब्रह्माच्या ऑर्डरमध्ये त्याला जे काय आवश्यक वाटतं तशाप्रमाणे तो जीव निर्माण करतो. तर त्याच्यामध्ये या कारण शरीरामधून तो संचित कर्म, एका जीवाचं संचित कर्म आहे, त्याच्यामधून तो म्हणतो की ओके, मला आता एक भाग याच्यातून पाहिजे की ज्याच्यामधून मी एक नवीन जीव निर्माण करणार आहे. तर ते जे आहे, जो तुम्हाला हिरवा चौकोन दिसतोय, ते म्हणजे प्रारब्ध कर्म. तर ते प्रारब्ध कर्म घेऊन ते बाळ जन्माला येतं. म्हणजे आता किती फॅक्टर झाले याच्यात बघा. सूक्ष्म शरीर, कारण शरीर, स्थूल शरीर, 3 शरीर, देहत्रय, आत्मा अर्थातच, आणखीन प्रारब्ध. आणि या प्रारब्धाचं असं आहे की प्रारब्ध म्हणजे तुमच्या मागच्या जन्मांमधलं पाप आणि पुण्य, याच्यामुळे जे काय झालं असेल त्याचं फळ तुम्हाला या जन्मात मिळतं. तर ते हे जे चंक तुम्ही आणलेलं आहे, याच्यामध्ये जर का खूप चांगल्या गोष्टी असतील तर तुमचं आयुष्य चांगलं असतं या जन्मात, जरी तुम्ही वाईट वागलात तरी. आणि जर का त्याच्यामध्ये वाईट गोष्टी असतील तर आपल्याला दुःख मिळतं या जन्मामध्ये. आता प्रश्न असा येतो की मग हे आपल्याला प्रारब्ध कर्म कमी करता येतं का? तर येतं. कसं येतं? तर तुम्हाला माहित आहे वाल्याची गोष्ट. वाल्याचा वाल्मिकी झाला होता, राईट? तर मी त्याच्यामध्ये आता जास्त डिटेलमध्ये जात नाही. पण एवढंच लक्षात ठेवायचं की प्रारब्ध कमी करता येतं, वाईट प्रारब्ध कमी करता येतं. तर पण जोपर्यंत आपल्याला हे प्रारब्ध आहे
तोपर्यंत आपला जीव राहतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जीव राहतो. जीव म्हणजे काय? जीवाची सुद्धा व्याख्या केली आहे त्यांनी. तर जीव म्हणजे आत्मा, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. हे 3 फॅक्टर घेऊन जीव तयार होतो. आणि स्थूल शरीर तर काय तुम्हाला माहित आहे, इथेच राहतं ते. आणि या सूक्ष्म शरीरात सुद्धा ज्या गोष्टी पंच पंचमहाभूतापासून तयार झालेल्या असतात, त्या गोष्टी इथे सोडून द्यायच्या असतात. त्या गोष्टी पंचमहाभूतामध्ये जातात. तर पुन्हा जाऊया आपण. संचित कर्म, तुमच्या मागच्या जन्मीचं सगळं जे काय डबल असेल ते. त्याच्यातून एक चंक घ्यायचा. आणखीन तो चंक इथे येणार प्रारब्ध कर्म. त्याला प्रारब्ध कर्म म्हणायचं. आणि ते त्या बाळाच्या हातात आहे. आणि तिथून मग आपण वाढत, वाढत, वाढत जातो. ते बघा, ते इकडे आलं. आणि त्याच्यानंतर मी पुढे दाखवते की जर का आपण जोपर्यंत आपण प्रारब्ध कर्म आपलं संपत नाही, तोपर्यंत आपण जगत राहतो इथे. आणखीन पण जगताना सुद्धा आपण काय करतो? काहीतरी चांगल्या गोष्टी करतो, काहीतरी वाईट गोष्टी करतो. आणि त्या सगळ्या वाईट आणि चांगल्या गोष्टीचं पुन्हा पाप आणि पुण्य होतं रे. म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या की तुम्हाला पुण्य मिळतं, वाईट गोष्टी केल्या की पाप मिळतं. तर ते सगळं जे असतं त्याला आगामी कर्म म्हणतात. तर त्या आगामी कर्म साचत जातं, साचत जातं, साचत जातं. आणि जेव्हा आपला जीव जातो, तेव्हा ते आगामी कर्म संचित कर्मामध्ये जमा होतं. तर अशी ही पूर्ण सायकल असते. आता आपण याच्यामध्ये जास्त बघूया डिटेल्समध्ये. आपण आता देहत्रयाबद्दल बोललो, पंचीकरणाबद्दल बोललो. जीव म्हणजे आत्मा प्लस सूक्ष्म शरीर ते. आणि कारण शरीर तर नेहमी असतंच, कारण ती परमेश्वराची इच्छा आहे, ती तर नेहमी असते. आणि मी इथे पुढे सांगते की जीव आपल्या प्रारब्ध कर्मासह शरीरात जातो, तेव्हा व्यक्ती किंवा प्राणी निर्माण होतात. म्हणजे कधी कधी आपल्याला इथले अमेरिकन लोक विचारतात, तुमच्या धर्मामध्ये अ, मनुष्य कधी जन्माला येतो? तर मनुष्य जन्माला येतो कॉन्सेप्शनच्या वेळेला, आपल्या धर्माप्रमाणे. आणि प्रारब्ध कर्म संपेपर्यंत आपलं आयुष्य असतं. आणि आपण या आयुष्यात जे पापपुण्य करतो ते आगामी कर्मात जमा होतं. आणि मेल्यावर आपल्या शरीरातून जीव बाहेर जातो, तेव्हा सूक्ष्म शरीराचे काही भाग ते पंचमहाभूतात विलीन होतात. आणि मन आणि बुद्धी, बुद्धीचे पुन्हा 2 भाग असतात, मेधा आणि प्रज्ञा. मेधा म्हणजे तुमची मेमरी आणि प्रज्ञा म्हणजे तुमची विवेकबुद्धी. तर ते कारण शरीराबरोबर बाहेर पडतात. आणि आत्मा जातो परमात्मामध्ये, विलीन होतो ब्रह्मामध्ये. तर इथे उदाहरण असं दिलं जातं समुद्र आणि लाटेचं. जशी समुद्रावर लाट येते, तर ती जी लाट येते, त्या लाटेमध्ये काय असतं? पाणी असतं. आणि समुद्रामध्ये पाणी असतं. तर एक लाट गेली की दुसरी लाट येते आणि त्या लाटेचं पुन्हा पाणीच असतं. तसं आत्मा आणि ब्रह्माचं नातं आहे, असं आपल्या धर्मात सांगितलं जातं. आणि जमलेल्या आगामी कर्मावरून पुन्हा जन्म घ्यायचा की नाही ते ठरतं. म्हणजे आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मी जास्त कव्हर करत नाही, पण समजा तुम्ही खूप पुण्य केलंय या जन्मात, आगामी कर्मामध्ये एक सुद्धा पाप नाहीये, तरी पण ते संचित कर्मामध्ये काय जमा झालं? खूप पुण्यात जमा झालं. जोपर्यंत ते संचित कर्मामध्ये बँक बॅलन्स 0 होत नाही, तोपर्यंत आपल्याला जन्म येत राहतात. तर हे जे खूप पुण्य तुम्ही केलं असलात, तर तुम्ही स्वर्गात जाता. आणि स्वर्गामध्ये जे काय आता कसं काय ते भोगतात मला माहित नाही. कारण स्वर्गामध्ये फक्त तुमचं मन आणि बुद्धीच जातं. तर ते काय कसं काय भोगतात माहित नाही. पण तिथलं सगळं तुमचं ते भोगून झालं पुण्य, की तुम्ही पुन्हा जन्म घेता. किंवा आता समजा माझ्यासारखी बाई आहे, जिने खूप उशिरा सगळं हे शिकायला सुरुवात केलं. आणि मी आपल्या बिचारी सात्विक बाई आहे आणि माझं शिकणं काहीच पूर्ण झालेलं नाही अजून. तर मला असं वाटतं देवाला आणखीन जन्म होऊ दे. तर असे जे लोक असतात, की जे सात्विक असतात आणि आपला धर्माचा अभ्यास करणारे वगैरे असे असतात, तर त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायच्या आधी जर का त्यांचं मृत्यू आला, त्यांना योगभ्रष्ट म्हणतात. तर मग गीतेमध्ये सांगितलंय, शुचिनाथ श्रीमंतागे हे योगभ्रष्टोभिजायते.
मग मला पुन्हा मनुष्याचा जन्म मिळेल आणि आय एम होपिंग. आणि तो जर का मनुष्याचा जन्म आपल्याला मिळाला, तर त्या जन्मामध्ये मला अशा घरी जन्म मिळेल, की ज्या ठिकाणी गेल्यानंतर मला आपला अभ्यास, वैदिक अभ्यास पुढे पूर्ण करता येईल. अशा प्रकारचा श्लोक गीतेमध्ये आहे आपला. आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत, की आपल्या 84 लक्ष योनी आहेत वगैरे, तर त्या इतर योनीमध्ये आपल्याला पाप-पुण्य होत नाहीत. फक्त आपला ज्या संचित कर्माचा एखादा भाग असतो, तो भाग आपण तिथे युटिलाइज करतो. पण तुम्हाला त्याच्यामध्ये आगामी कर्म होत नाही. आगामी कर्म फक्त मनुष्य जन्मामध्येच आपल्याला येतात. तर अशा प्रकारची ही आपली सायकल आहे. आणि ओके. आता पुन्हा मी पहिल्या स्टेपला आली आहे, की हे प्रारब्ध कर्म इकडे जात. हां. आणि आता या जन्मामध्ये आपण काय-काय कामं करतो? आता मी ही सगळी यादी वाचत नाही, फक्त तुम्हाला सांगते. नित्यकर्म म्हणजे आपण रोज 5 यज्ञ करायचे, असं आपल्या धर्मामध्ये लिहिलं आहे. यज्ञ म्हणजे काय, की अ, यज्ञ म्हणजे बेसिकली कामं. तर एक म्हणजे ब्रह्मयज्ञ, म्हणजे वेदांचा अभ्यास करायचा. देवयज्ञ म्हणजे पूजा-अर्चा करायची. पितृयज्ञ म्हणजे पितरांचं स्मरण करायचं. भूतयज्ञ म्हणजे प्राणी आणि झाडं यांची सेवा करायची. आणि मनुष्य यज्ञ म्हणजे इतर मनुष्य प्राण्यांची काहीतरी सेवा करायची. जसं आपल्याला आज फराळाचं सामान आणून दिलं तशी. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे काय, एखादी प्रासंगिक पूजा करतो किंवा आपण दानधर्म करतो. स्वकर्म म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या भूमिका करायच्या आहेत, वर्णाश्रमाप्रमाणे. वर्ण आणि आश्रम 2 गोष्टी. वर्ण म्हणजे अं, ह्याच्याप्रमाणे जन्माप्रमाणे नाही. तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही सत्वगुण, रजगुण आणि तमगुण घेऊन येता. जर तुमच्याकडे सत्वगुण जास्त असेल, तर तुम्हाला म्हणजे ब्राह्मणाची जी कामं असतात ती सगळी तुम्हाला करायची असतात आश्रमासाठी. दॅट इज युअर वर्ण. किंवा मग तुम्ही समजा सत्व आहे आणि रज आहे. तर सत्व आणि रज असेल तर तुम्ही क्षत्रिय होता. तुमच्या वृत्ती क्षत्रिय असतात आणि म्हणून तुम्ही क्षत्रियाची कामं करायची असतात. अशा प्रकारचं ते गुण कर्म असतात. गुणाप्रमाणे आपले कर्म असतात. तर ते आणि वर्णाश्रम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की आश्रम म्हणजे विद्यार्थी जसे तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे, गृहस्थाश्रमात संसार करायला पाहिजे वगैरे, वगैरे. तर ते तशा प्रकारचं स्वकर्म झालं. निष्काम कर्म म्हणजे जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा न करता काही काम करता ते. आणि संचित कर्म आपण आत्ताच म्हटलं, की सगळ्या जन्मांचा पुण्याचा संग्रह. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे जो काय तुकडा आपण घेऊन जन्माला येत होतो. आणि आगामी कर्म, ऍक्च्युअली हे आगामी कर्म नाही आहे, हे आगामी कर्म फल आहे, की या जन्मात तुम्ही केलं त्याचं संचित जमा होतं. आगामी कर्म डिपॉझिटेड. हां. आणि ह्याचा सगळ्याचा ट्रॅक कोण ठेवतं? तर कारण शरीर ठेवतं, की आता पुन्हा हा जीव आता एक सायकल करून गेला आणि त्यांनी आगामी कर्म इकडे जाऊन डिपॉझिट केलं. त्याचा अजून संचित कर्म आहे. मग त्याला दुसरा जन्म द्यायचा आहे. या सगळ्याचा ट्रॅक ठेवतं आपलं जे काय कारण शरीर असतं. हे कारण शरीर प्रत्येक म्हणजे एखाद्या जीवाचं असतं ते कारण शरीर ते कायम राहतं. म्हणजे दॅट्स लाइक अ पॉइंटर, की ओके, आता पुढच्या जन्मामध्ये याला या बाईला योगभ्रष्ट आहे ही बाई, हिला पुन्हा मनुष्याचा जन्म द्यायचा किंवा काय करायचं ते सगळं कारण शरीर ठरवतं. तर अशा प्रकारे हे आपली पुनर्जन्माची सायकल असते. आणि जेव्हा या संचित कर्मामधलं सगळं संचित संपून जातं, तेव्हा मोक्ष मिळतो. काही लोक म्हणजे आता माझे स्वामीजी, मी म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती, असे जे लोक असतात, ते लोक ह्या जन्मामध्येच त्यांना आत्मज्ञान प्राप्त होतं किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणून या जन्मातच त्यांना आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि जेव्हा त्यांना आत्मज्ञान प्राप्त होतं, तेव्हा त्यांचा संचिताचा हा डब्बा पूर्ण रिकामा होऊन जातो आणि आगामी कर्माचा डब्बा पूर्ण रिकामा होऊन जातो. नाही, आगामी कर्माचा डब्बा पूर्ण रिकामा होते. मी त्याच्याबद्दल नंतर पुन्हा बोलते. आणि प्रारब्ध कर्म तर ते या जन्मात आहे, तर तेवढं आपल्याला भोगायलाच पाहिजे. तर असे लोक जे असतात, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्यांचं आयुष्य अजून संपायचं असतं, जीवनमुक्त, त्यांना जीवनमुक्त म्हणतात.
आणि ते ज्यांचं प्रारब्ध कर्म संपेपर्यंत ते जिवंत राहतात. पण त्यांनी जे काय काम केलेलं असेल त्यांना अर्थात एवढेच सात्विक लोक असतात तर त्यांचं आगामी कर्म म्हणजे सगळं पुण्यच असतं. पण ते जे काय पुण्य असतं ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना वाटून दिलेलं जातं आणि त्यांचा अकाउंट बॅलन्स 0 राहतो म्हणून त्यांना मोक्ष मिळतो. तर अशी ती मोक्षाची पण गोष्ट आहे. ही एक सायकल झाली पूर्ण. हा दुसरा जन्म. ओके. असं करत 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 जेव्हा सगळं संचित कर्म संपेल तेव्हा आपल्याला मोक्ष मिळतो. अशी ही पुनर्जन्माची कहाणी आहे. ओके. आता आपण काही थोडस आगामी कर्म करून थोडस काही पुण्य मिळवायचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी वसुधा खाडेलकर पुन्हा एक भजन म्हणतायत. तुम्हाला जर काही प्रश्न असले तर आपण सगळ्यात शेवटी घेऊया कारण अजून बराच कार्यक्रम आहे आपल्याकडे. देवाचं गाणं म्हणून पुण्य मिळेल का? हो, आगामी कर्म सगळ्यांना. पुण्य पुण्य कर्म. यस. ओके. आता नुकताच दसरा विजयादशमी झाली आणि तुम्हाला माहितीये विजयादशमीला म्हणजे राम आणि रामाने रावणावर म्हणजे पराभव केला रावणाचा आणि रामाचा विजय झाला. त्यामुळे मी आज रामाचा अभंग म्हणणार आहे. हा अभंग ओरिजिनल भीमसेन जोशींचा आहे आणि खूप सुंदर अभंग आहे. तर होपफुली मला येईल म्हणता थोडासा तरी, म्हणजे त्यांच्यासारखं नाही येत मला पण ट्राय करणार आहे म्हणायचा. तर ऐका. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाजा पावत से, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, पावत से महासंकटी निर्वाणी, पावत से महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी उच्चारिता, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, उच्चारिता राम होय पाप क्षया, उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पाप क्षया, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.
पुण्यभूमी पुण्यगंतासी आठावे, पुण्यभूमी पुण्यगंतासी आठावे, पापियांना ठावे, पापियांना ठावे, काही केल्या आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना. आ, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, दास म्हणे जना सावधान, आरंभी वंदीना अयोध्येचा राजा, भक्ताची आकाजा, भक्ताची आकाजा, पावतसे आरंभी वंदीना, आरंभी वंदीना, आरंभी वंदीना अयोध्येचा राजा. थँक्यू. थँक्यू. आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या वेदामध्ये एवढं अफाट ज्ञान आहे आणि ते परदेशातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणाऱ्यांपैकी एक म्हणजे स्वामी चिन्मयानंद, आणि त्यांच्या कार्याविषयी आता आपल्याला सांगतात आहे चंदा कांबळे. चंद्रजी, मला शेअर करता येईल का? हो करा शेअर, त्यांनी ठेवलंय शेअर करायला. ओके. तर नमस्कार मंडळी. आज मी स्वामी चिन्मयानंद, त्यांचं काम, त्यांचा गीता यज्ञ, त्यांच्या मिशन्स आणि मला आलेले अनुभव याच्यावर बोलणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामीजींनी पहिलं भाषण म्हणजे त्यांचा पहिला ज्ञानयज्ञ तो कुठे केलाय माहितीये का तुम्हाला? माहितीये सर्वात प्रथम कुठे सुरुवात केली? ज्यांना माहिती नाही हात वर करा. कोणाचे दिसत नाही माहिती ना? नाही माहिती. हा, तर त्यांनी त्यांच्या काय झालंय मला तो शेअर करून तुम्हाला दाखवायचं आहे. त्यांनी त्यांचा ज्ञानयज्ञ आश्चर्य म्हणजे पुण्यात सुरू केला आणि त्याचा तुम्हाला एक फोटो दाखवतो. हा दिसतोय का आता? हो स्वामीजी दिसतात? हो दिसतंय. तर हा स्वामीजींचा पहिला ज्ञानयज्ञ उपनिषदांवर होता. अनेक वर्षापूर्वी होता जेव्हा मी त्यांचं नाव ऐकलं. 31 डिसेंबर 1951.
आणि एका छोट्याशा मंदिरात झाला होता पुण्यात. त्यावेळेला पुणे अगदी छोटं होतं, म्हणजे 1 लाखापेक्षा कमी पॉप्युलेशन होती. ते मंदिर पण छोटं होतं आणि लोक काहीतरी 12-13 झाले होते. नंतर त्यांचं नाव पुण्यात पसरलं आणि नंतर हळूहळू अनेक लोक यायला लागली. त्या मंदिरात जागा पुरे ना, मंदिराच्या बाहेर लोक बसायला लागली त्यांचा ज्ञानयज्ञ ऐकायला. त्याला ज्ञानयज्ञ त्यांनी नाव ठेवलं होतं. आणि ही ही त्यांची खरी सुरुवात म्हणजे त्यांच्या कामाची. तर हा 51ची गोष्ट. आणि मला दुसरा एक अनुभव आला तो सांगतो त्यांच्या कामाचा. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला शिकायला पुण्याला एक प्रसिद्ध वकील होते, बाबाराव भिडे म्हणून. त्यांच्याकडे मला शिकायला ठेवलं होतं. ऍक्च्युली आमची अपार्टमेंट त्यांच्या घरापासून जवळच होती, पण आमच्या घरात 10 माणसं 3 खोल्या आणि त्यांच्याकडे 3 माणसं 10 खोल्या होत्या. आणि ते एक मला खोली देऊ शकत होते. त्यांचं आणि आमचं खूप जवळचं नातं, ते आणि त्यांची बायको. तर त्यांनी मला शिकायला म्हणून त्यांच्याकडे ठेवलं. आणि दुसरं बाबांचं म्हणजे काम होतं ते महाराष्ट्र पंथाचे RSSचे ते संघचालक होते. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच प्रचारक लोक यायचे, गुरुजी यायचे. बाळासाहेब देवरस येऊन गेले होते, अनेक लोक येऊन गेले. आणि तुम्हाला माहितीच आहे की विश्व हिंदू परिषद हे संघ परिवारात समजतात. तर विश्व हिंदू परिषदेची स्थापना करायचं त्यावेळेला ठरलं. नागपूरला आणि पुण्याला हे 2 मेन सेंटर्स होती. आणि ते ठरलं जेव्हा मला त्या मीटिंगमध्ये होतं की ती माहिती आहेत. पुण्याहून बरीचशी लोक कुंभमेळ्याला गेली होती 1964ला जेव्हा विश्व हिंदू परिषद स्थापन झाली. काही लोक सायकलवरून गेले होते आणि ते काही लोक बाबांच्या घरातच राहत होते. तर तो जो कुंभमेळ्याचा स्थापना झाली त्याचं एक चित्र तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरून अंदाज येईल तुम्हाला यांच्या कामाचा, चिन्मयानंदाच्या. आता हे दिसतंय का चित्र? हो, दिसतंय. त्याच्यात बघा मध्ये चिन्मयानंद आहेत. त्यांनी पुढाकार घेतला होता गुरुजींच्या बरोबर विश्व हिंदू परिषद स्थापन करायला कुंभमेळ्यात 1964. हा जो फोटो आहे तो विश्व हिंदू परिषदेच्या वेबसाईटवरचाच आहे. वेबसाईटच समोर आहे ती. नंतर तारासिंग आहे तिथे, मास्टर तारासिंग. आणि SS वैद्य पण होते, बट ते नागपूरचे होते. आणि दोघं लोक कोण आहेत ते मला माहिती नाही. ते तुकडोजी महाराज आहेत. कायला? उजव्या बाजूला तुकडोजी महाराज आहेत. ओ अच्छा, बरं झालं सांगितलं. तर गेल्या वेळेला तू तुकडोजी महाराजांच्या कामाबद्दल बोलली होतीस. हो, हो. तर कल्पना करा 1964ला VHPची स्थापना झाली आणि ते आता जगभर पसरलंय. म्हणजे नुसतं भारतात आहे असं नाही, विश्व हिंदू परिषदेच्या शाखा सगळीकडे आहेत. आणि याच्यात चिन्मयानंदाचा फार मोठा भाग होता. तिसरी गोष्ट झाली, मी बाबांच्याकडे राहत असताना की अनेक एक प्रचारक यायचे प्रसिद्ध, म्हणजे एकनाथजी रानडे. तर तेव्हा विवेकानंद रॉकवर विवेकानंद मेमोरियल करायचा हा संकल्प सोडला संघाने. आणि त्याच्यात एकनाथजी रानडेने खूप मोठं काम केलं आणि त्याला सपोर्ट पण चिन्मयानंदाने भरघोस दिला. तर कल्पना करा किती कामं चिन्मयानंदाने केली. आणि तो विवेकानंद रॉक मेमोरियल अतिशय सुरेख आहे, बघण्यासारखं आहे. ते मेमोरियल करायला खूप विरोध झाला होता काही लोकांचा, पण त्या विरोधाला जुमानून संघ परिवाराने ते मेमोरियल स्थापन केलं. तर आता ही 64ची गोष्ट आहे. नंतर 67ला मी दिल्लीला शिकायला होतो 1 वर्षभर. तेव्हा प्रथम मी स्वामीजींचा गीता यज्ञ बघितला. कॅनॉट प्लेसला झाला होता. आणि प्रथमच मी एक चार्ट बघितले जो दाखवून ते नेहमी यज्ञ करायचे. तो चार्ट आता मी शेअर करतो. दिसतोय का हा चार्ट? स्वामीजींचा चार्ट दिसतोय? नाही. परत करतो. आता दिसतोय. आला? हो, आला. ओके. आता हा चार्ट, या चार्टकडे बघून ते गीता यज्ञ करायचे. हा चार्ट प्रथम मी दिल्लीला 1967 साली बघितला. त्यांचा यज्ञाला गेलो होतो आम्ही, मी आणि काही मित्र.
त्यावेळेस कळालं असं नाही काही, पण नंतर एक योग आला 1985-86ला, जेव्हा मी परत वॉशिंग्टनला आलो होतो आणि मग मी काम करत होतो इथे एका संस्थेत आणि मला 2 प्रोजेक्ट्स आले होते. मोठे प्रोजेक्ट्स होते आफ्रिकेवरचे. ते एक प्रोजेक्ट होतं थिअरेटिकल आणि दुसरं होतं एम्पिरिकल, म्हणजे डेटा अनालिसिस. आफ्रिकेत जाऊन डेटा कलेक्ट करायचा. तर थिअरेटिकल प्रोजेक्ट ज्यांनी दिलं होतं आणि एम्पिरिकल प्रोजेक्ट ज्यांनी दिलं होतं, ते दोघं नवरा बायको होते आणि त्यांचे माझे खूप जुने संबंध आहेत आणि काम सुरू झालं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्या दोघांच्या लग्नातच आता प्रॉब्लेम आलाय आणि मला जास्त कळालं, लोकांना कळालं नाही. मी लोकांशी बोलायचा प्रयत्न केला, पण लोकांनी कानाला खडा टाकला आणि त्यामुळे काय आलं, त्यांच्या जेव्हा प्रॉब्लेम्स निर्माण झाले त्याचा परिणाम माझ्यावर पण झाला होता, नाही असं नाही. तर असंच एकदा मी माझ्या एका मित्राशी बोलत होतो. त्यांचं नाव J.S. शर्मा. शर्मा तेलुगू माणूस, पण दिल्लीवालाच म्हणायचो. ते दिल्लीला त्यांनी अनेक वर्ष कृषी भवनमध्ये काम केलं होतं आणि शर्मांना माहिती होतं की माझी स्वामी चिन्मयानंदांच्यावर भक्ती आहे. ते म्हणाले की आता नुकत्याच स्वामीजींच्या व्हिडिओ कसेट्स आल्यात गीता यज्ञाच्या पहिल्या अध्यायापासून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पासून 7व्या श्लोकापर्यंत हळूहळू व्हिडिओ कसेट्स येतात. तर आता पहिल्या अध्यायाची व्हिडिओ कसेट आम्ही बघणार आहोत शिवाविष्णू मंदिरमध्ये. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे शिवाविष्णू मंदिर कुठे आहे ते. तर ती बैठक ठरली आणि त्यांनी मला बोलवलं की ये म्हणून. मग मी गेलो होतो. ती बैठक झाली तेव्हा शिवाविष्णू मंदिर नव्हतं. शिवाविष्णू मंदिराची बांधणी सुरू झाली होती, पण मंदिर एका मेकशिफ्ट घरात होतं. तुम्ही जेव्हा मंदिरात जाल तेव्हा डावीकडे घर आहे, तिथे शिवाविष्णू मंदिर होतं. त्या घरात पहिला आम्ही स्वामीजींचा गीता यज्ञाच्या पहिल्या अध्यायाचा पहिल्या 5 श्लोकांचा व्हिडिओ बघितला. तेव्हा बरीच लोक आली होती. त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर शर्मा म्हणाले की आता ह्या पुढचे जे व्हिडिओज आहेत ते आपण माझ्या घरी बघू आणि मग त्याने एक स्टडी ग्रुप सुरू केला. त्यावेळेला चिन्मय मिशनचे स्टडी ग्रुप होते इथे. ते एक होता शर्मांच्याकडे, दुसरा होता लिमयांच्याकडे होता, तिसरा एक अरविंद भागवत म्हणून त्याच्याकडे सुरू झालं होतं. त्याच्याकडे पण मी गेलेलो होतो. पण मी नेहमी शर्मांच्याकडे जायचो. तर तो स्टडी ग्रुप फार काही मोठा नव्हता. स्वतः शर्मा, त्यांची बायको, त्यांचे 2 मुली, त्यापैकी एक मुलगी कॉर्नेलला PhD करत होती. ती मधून मधून यायची आणि 1-2 बायका आणि एक सदानंद म्हणून होता चिन्मय मिशनचा, तो पण यायचा. तर तो जो आम्ही व्हिडिओ बघायचा सुरू केला गीता यज्ञाचा, त्याचा तुम्हाला सांगतो कसा परिणाम झाला. तर आम्ही बसायचो 2:30 वाजता आणि 2:30ची वेळ रविवारी बसायचो. जेवण झाल्यानंतर खालीच बसायचो जमिनीवर पद्मासन घालून. तर सुरुवातीला थोडी डुलकी लागायची, कारण नुकतंच जेवण झालं आणि स्वामीजींचं जेव्हा सुरू व्हायचं तेव्हा सुरुवातीला ते मंद गतीत बोलायचे, नंतर हळूहळू ते मध्यलयीत बोलायचे. मध्यलयीत जे बोलायचे ते आम्हाला जागच यायची, म्हणजे आणि ते असे काही विचार मांडायचे की आमचे म्हणजे लक्ष ते काय बोलते त्याच्याकडे लागायचं सगळ्यांचं. नंतर द्रुतगतीत जायचं. ते शास्त्रीय संगीतांची स्वामीजींच्या भाषणात एक प्रकारची मजा होती आणि ते काय सांगायचे ते तुम्हाला सांगतो. तर हा चार्ट आहे. सर्वात खाली OET, ऑब्जेक्ट, इमोशन्स अँड थॉट्स. PFT म्हणजे परसिव्हर, फीलर अँड थिंकर. आणि BMI, बॉडी माइंड इंटेलेक्ट. V म्हणजे वासनास, म्हणजे टेंडन्सीज. आणि ओम म्हणजे परमात्मा. तर ते सांगायचं आपल्या BMIच्या डायरेक्शन्स खाली आहेत सगळ्या, म्हणजे OET कडे. त्या आपण उलट्या करून वर करायला पाहिजेत आणि ते करायचे ते म्हणाले अनेक मार्ग आहेत. त्यांच्या मते 4 युगांपेक्षा 21 मार्ग आहेत पोचायचे आणि ते त्यावेळेला आम्ही काउंट पण केलेले होते. ते म्हणायचे काय करायचं या सगळ्या ह्याच्यात, की वासना आहेत त्या एक्झॉस्ट करायच्या. पण त्या एक्झॉस्ट करायला खूप अडचणी आहेत, कारण की हे BMI जे आहेत ते इक्विपमेंट्स आहेत. ते 3 जरी सेपरेट इक्विपमेंट्स असले तर आपल्या शरीरात ते एकत्रच राहतात आणि एकमेकांशी इंटरॅक्ट करतात.
तर कसं इंटरॅक्ट करतात ते एका श्लोकात छान आहे सांगितलंय गीतेतल्या. ध्यायतो विषयान् पुंसा संघात तेषुपजायते संघात संजायते कामा कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति समोहा समोहा स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. या श्लोकात सगळं आलंय खरं. आणि हा श्लोक ते अतिशय सुंदर रीतीने वर्णन करून सांगायचं. तर ते म्हणायचे की जे बी आहेत बॉडी, तर बॉडीत 3 प्रकारचे गुण असतात आपल्याला माहितीच आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि ते आपण जे काही खातो ते बॉडीवर परिणाम करतं आणि सबसिक्वेंटली मनावर परिणाम करतं. तर मनाचे सुद्धा मग 3 गुण निर्माण होतात आणि ते 3 गुण आपल्या मेंदूवर इंटेलेक्टवर इंटरॅक्ट करतात. आणि दुसरं काय होतं की इंटेलेक्ट बाय इटसेल्फ इज प्युअर, इंटेलेक्ट बाय इटसेल्फ इज रॅशनल. पण हे विचित्र बॉडी अँड माइंड त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करायला लागले की इंटेलेक्ट म्हणजे बिघडतो आणि माणूस विचित्र वागायला लागतो. तर ते कसं नाही वागायचं याचे ते आम्हाला उपदेश करायचे. आणि बराचसा उपदेश त्यांचा उदाहरण देऊन असायचा. त्यापैकी एक उदाहरण मला अजूनही आठवत आहे. ते टेनिस गेमचा नेहमी उल्लेख करायचे. त्यामुळे टेनिसपटू जेव्हा टेनिस खेळतो तर त्याच्या विरुद्ध जो असतो तो जो बॉल जेव्हा मारतो जोरात, ती इकडे जो टेनिसपटू असतो त्याने तो बॉल अधिक जोरात व्यवस्थित मारला तर त्याला पॉईंट मिळतो. तुमच्यावर जर का दुःख आली तर दुःखावर तर तुम्ही एक टोला मारा आणि मग पलीकडे जा. असं करून दर त्यांच्या गीता यज्ञाच्या आमच्या जेव्हा बैठकी व्हायची तर दर ह्याच्यात ते आमच्या मनात एक प्रकारचा उत्साह निर्माण करायचा. आणि तो उत्साह पुढील आठवड्यात काम करायला खूप उपयोगी होता. तर मला जरी कामात काही अडचणी आल्या त्याने मला काहीही केलं नाही. आणि ह्याला कारण म्हणजे स्वामीजींचा गीता यज्ञ. तर आम्ही गीता यज्ञ आता कल्पना करा 700 श्लोक आहेत आणि एका दिवसात 5 श्लोक सांगू शकतात. म्हणजे सगळं संपायला 3 वर्ष लागली असती. तर अक्षरशः 170 आठवडे लागले. 3 वर्षात आमचा संपत आला. आणि त्यावेळेला एक योगायोग झाला की स्वामीजी स्वतः वॉशिंग्टन एरियात आले होते आणि त्यांनी त्यांचा गीता यज्ञ वॉशिंग्टन एरियात केला होता. तर तो आम्हाला प्रत्यक्ष बघायला पूर्ण म्हणजे मला बघायचा योग आला. आत्ता ह्या आपल्या सत्संगात काही लोक आहेत ते पण त्या यज्ञाला होते. त्यापैकी 2 लोकांचा मी उल्लेख करतो. एक म्हणजे प्रभाकर तांबोळी, दुसरं म्हणजे रमेश देशपांडे. हे आत्ता आहे तिथे. प्रभाकर तांबोळींची मुलगी MD PhD MPH तिथं स्वामीजींची भक्तच आहे. ती पण होती आणि तो गीता यज्ञ फार सुरेख झाला. मी माझी बायको पण होती सगळे दिवस. तो गीता यज्ञ जेव्हा झाला तेव्हा शेवटच्या दिवशी भिक्षा होती म्हणजे डोनेशन होतं. तर आम्ही सगळ्यांनी दिलं डोनेशन. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला ऑर्गनायझरचा. ते एक ऑर्गनायझर होते नानिक लाहोरी. नानिक लाहोरीने फोन केला की एक बातमी सांगायची आहे की कालच्या भिक्षेत $75,000 आले. ते स्वामीजीने इथेच ठेवायला सांगितलं. याचं काहीतरी करा सांगितलं. मग त्याच्याबद्दल आपण एक मीटिंग घेऊ म्हणून नानिक लाहोरींच्याकडे नंतर मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये 12 लोक होतो आम्ही. त्यापैकी एक म्हणजे तांबोळींची मुलगी होती आणि दुसरे म्हणजे इथे एक सदानंद म्हणून होता तो होता. नंतर वेरावनिका म्हणत होती तिचा नवरा. आय थिंक स्वतः प्रकाश सोमन पण होता. असे 12 लोक होतं. तेव्हा ठरवलं की त्या $75,000 प्रत्येकाने अनेक पैसे काही टाकायचे आणि ती रक्कम घेऊन इथे चिन्मय मिशन सेंटर काढायचं. आता मेरीलँडमध्ये जे सेंटर आहे ते सेंटर म्हणजे त्याचा उगम ती जी भिक्षा दिली गेली त्याच्यात आहे. तर ते सेंटर झालं ऍक्च्युली. काय झालं पण ते सेंटर झाल्यावर माझी बदली झाली. मी आफ्रिकेत गेलो आणि मी जेव्हा आफ्रिकेत होतो त्या काळातच स्वामीजींनी आपलं प्राणार्पण केलं. त्यामुळे माझी स्वामीजींची शेवटची भेट त्या गीता यज्ञातच झाली. आणि त्या गीता यज्ञात आम्ही एकदा सरमांजाकडे पण भेटलो होतो. सरमांना आम्ही सांगितलं की त्यांच्या व्हिडिओ कसेट आम्ही 3 वर्षात सगळ्या बघितल्या. तर स्वामीजी माझ्याकडे बघून म्हणाले,
युअर लाईफ विल चेंज. आणि खरोखर तेव्हापासून माझं लाईफ कायमचं बदलत चाललं आणि चांगलं चाललंय सगळं, खरं सांगायचं तर. असं हे जे सेंट काढलं स्वामीजींनी, तसे किती सेंटर्स आहेत जगात? 331 जगात सेंटर आहे. वॉशिंग्टनमध्ये तर दुसरं सेंटर आहे शँटिलीला, ते आत्ता झालं. त्याच्यानंतर मी 3 देशात गेलो होतो, त्याचा उल्लेख करतो. एक म्हणजे मॉरिशस मध्ये सेंटर आहे, ते माझ्या अंदाजाप्रमाणे 1955 काहीतरी सुरू झालं. दुसरं सेंटर आहे साऊथ आफ्रिकेत, डरबानला, जिथे स्वतः महात्मा गांधी राहिले होते बरेच वर्ष. आणि तिसरं महत्वाचं सांगतो, मी त्या काळात नायजेरियाला जायचो बऱ्याच वेळा. स्वतः स्वामीजींचा गीता यज्ञ नायजेरियात झाला होता. तर नायजेरिया सारख्या देशात झाला याचं आणि कौतुक आहे, कारण का नायजेरिया त्या काळात एवढा काही सेफ देश नव्हता इकडे तिकडे जायला. त्यांचा यज्ञ झाला, व्हिक्टोरिया आयलंडला झाला, लेगॉसला झाला आणि कानोला झाला. असा एवढा पसार मोठा स्वामीजींनी एका संकल्पाने पुण्यात, म्हणजे पुण्यात जर त्यांचा ज्ञानयज्ञ पहिला झाला, त्याच्यानंतर एवढा पसारा त्यांच्या कामाचा वाढलाय. आणि नुसतंच चिन्मया मिशनची सेंटर्स आहेत असं नाही, त्याला जोडलेले बालविहार पण आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे 1000 तरी बालविहार्स असतील जगात. आणि असे बालविहार पण आहेत की जे चिन्मया मिशनशी रजिस्टर्ड नाही आहेत, असे बरेच आहेत. मग ते चिन्मया मिशनची पुस्तकं वापरतात आणि लहान मुलांना शिक्षण देतात हिंदू धर्माचं. स्वामीजी हे अद्वैत वेदांत होते आणि त्यांचा अप्रोच असा होता. Chandler, I think we have to go. काय ना, म्हटलं की आता आपली वेळाची आपली मर्यादा बघायला पाहिजे. ओके, अजून 2 मिनिटं सांगतो. राहिलंय, 2 पूनम मिनिटं. राहिलंय. हां, तर ते हे वासना एक्झॉस्ट करायचं आहे, हां. त्याचे जे टेक्निक आहे, त्याला हल्ली आता खूप टेक्निक्स निघालेत. आणि त्याच्यातले एक सांगतो जे वापरायला सोपं आहे, ते म्हणजे माइंडफुलनेस. अनागा पर्वाने ऑलरेडी सांगितलं माइंडफुलनेस. तर ते वासना सांगायचं काय, सध्याच्या काळात वासना एक्झॉस्ट करायची टेक्निक्स खूप आहेत, ती वापरायला पाहिजेत. ती वापरली तरच त्याचा उपयोग होईल. आता चिन्मया मिशनचा मोटो काय? चिन्मया मिशनचा मोटो आहे टू गिव्ह मॅक्सिमम हॅपीनेस टू मॅक्सिमम नंबर ऑफ पीपल फॉर मॅक्सिमम टाइम्स, हा त्यांचा मोटो आहे. नमस्कार. तर आता अंजली एक थँक्यू. एक मिनिट थांबा, आपण थोडंसं आता बदलूया ऑर्डर, कारण पूनमचं गार्गीच्या बद्दल सांगतेय ओके, आणि नंतर वेळ राहिला तर अंजली काही श्लोक म्हणणार आहे. चालेल चालेल, ठीक आहे. हां, तर पूनम. हा, निलिमाते. हा, पूनम माईनकर गार्गी बद्दल बोलतीये. नमस्कार. आजच्या आपल्या या कार्यक्रमात मी गार्गी या विदुषीबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. गार्गी ही एक असामान्य वेदज्ञ अशी असून देखील संपूर्ण संस्कृत साहित्यामध्ये तिच्याबद्दल काही विशेष माहिती उपलब्ध नाही. तर आपल्याला असं वाटू शकतं की हा काही तिच्या बाबतीत झालेला अन्याय वगैरे आहे का, पण तसं नाहीये. कारण त्या युगातले जे काही मोठे मोठे तत्वज्ञानी होते त्यांच्या बाबतीतही काही खास माहिती उपलब्ध नाहीये. पण जी माहिती आहे ती सर्व काही ब्रह्मचर्चेच्या संदर्भात योगायोगानं मिळालेली माहिती आहे आणि तेवढीच आपल्याला उपलब्ध आहे. तर गार्गीचा जन्म हा अंदाजे 700 ते 900 इसवी सनापूर्वी झाला. गार्गी ही वाचकनू ऋषींची मुलगी आणि गार्ग्य ऋषींच्या कुळातली, म्हणून तिचं गार्गी वाचकनवी असं नामकरण झालं. अगदी लहान वयापासून तिला वेदांमध्ये खूप रस होता, त्यामुळे पुढे ती तत्वज्ञानातही प्रवीण झाली. अनेक तत्ववेत्यांबरोबर ती वेद आणि उपनिषदांच्या वादविवादात भाग घेऊ लागली. तसेच अनेक चर्चा पण ती आयोजित करू लागली. तिने अनेक पुरुष प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा मागे टाकलं होतं. उपनिषदांच्या बाबतीत मैत्रेयी आणि प्रतिथेयी यांच्या बरोबर तिचेही नाव घेतले जाऊ लागले. शिक्षणाचा प्रचार करण्यात तिचं योगदान खूप मोठं होतं आणि वैदिक साहित्यामध्ये तिचा एक महान प्राचीन भारतीय तत्वज्ञानी म्हणून उल्लेख केला जातो. ब्रह्मविद्येचे ज्ञान असलेली म्हणून ब्रह्मवादिनी असं देखील तिला म्हणतात. गार्गीचा उल्लेख मुख्यत्वे करून बृहदारण्यक उपनिषदामध्ये केला गेलाय आणि तो म्हणजे जेव्हा मिथिला नरेश महावशी जनक
यानं आयोजित केलेल्या एका तत्वज्ञानावरील चर्चेत गार्गीने यज्ञवल्क्य ऋषींना आत्म्याच्या संदर्भात गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांनी आव्हान केलं होतं. ऋग्वेदातील काही काव्यांचं श्रेय सुद्धा तिला दिलं जातं. गार्गीनं ब्रह्मवादिनी नावानं ऋग्वेदातील अनेक श्लोक रचले आहेत. ते विश्वाच्या उत्पत्तीच्या प्रश्नांवर आधारित आहेत. तिनं स्वतःला वैवाहिक आणि शारीरिक संबंधापासून नेहमीच दूर ठेवलं आणि त्यामुळं पारंपरिक हिंदूंचे ही आदराचे स्थान बनली. गार्गीचा कालावधी म्हणजे जेव्हा सगळीकडे ब्रह्मज्ञानावर वादविवाद आणि चर्चा होत असत आणि ज्याचं नेतृत्व त्यावेळी याज्ञवल्क्य करत होते. याच काळात राजा जनक आहे त्याच्या ब्रह्मसभेमध्ये त्याच याज्ञवल्क्यांच्या बरोबर जबरदस्त चर्चा करून गार्गीनं आपलं असं एक नाव इतिहासात कमावलं की आज सुद्धा या देशात तिचं नाव गौरवपूर्वक उल्लेखलं जातं. आता याज्ञवल्क्यांच्या बरोबर झालेला तिच्या वादविवादाची थोडीशी माहिती मी आपल्याला देते. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे एकदा महावशी राजा जनक यानं जनकपूरमध्ये एक ज्ञानसभा आयोजित केली होती. हा राजा जनक हा सीता किंवा उर्मिला यांचा पिता नव्हे, हा महाभारताच्या काळातला एक राजा होता. तर त्याने एकदा राजसूय यज्ञ करण्याचं ठरवलं आणि भारतातील सर्व ज्ञानी ऋषी मुनी राजे आणि राजपुत्र यांना भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं. यज्ञ बरेच दिवस चालला होता. राजा जनक हा स्वतः एक ज्ञानी विद्वान पुरुष असल्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या आमंत्रित लोकांना बघून तो प्रभावित झाला. त्याच्या राज्यात विद्वान लोकांचा खूप सन्मान होत असे. तो काळ तेव्हा मिथिलेमध्ये विद्वत्तेचा सुवर्ण काळ होता. त्यानं जमलेल्या सर्व विद्वानांमधून एक विद्वान निवडण्याचं ठरवलं. असा एक विद्वान जो ब्रह्मविद्येत सर्वात जास्त पारंगत असेल, निपुण असेल. त्यासाठी त्यानं एक बेत रचला. त्यानं 1,000 गायी व त्या प्रत्येक गायी मागे 10 ग्रॅम सोनं देण्याचे बक्षीस जाहीर केले. त्या जमलेल्या विद्वानांमध्ये याज्ञवल्क्य ऋषी आणि गार्गी हे सुद्धा होते. त्यावेळी याज्ञवल्क्य ऋषींनी कुंडलिनी योगामध्ये प्रवीण असल्यामुळं सर्वात ज्ञानी तेच आहेत, तेच असणार असं गृहीत धरून त्यांनी त्यांच्या शिष्यांना तो गायींचा कळप आपल्या घराच्या दिशेने हाकण्याची आज्ञा केली. त्यामुळे जमलेले सगळे विद्वान नाराज झाले, चिडले. त्यांना वाटलं की याज्ञवल्क्य स्पर्धेत भाग न घेताच बक्षीस घेऊन जायला लागलेत. तर त्यांच्यापैकी काहींनी तर त्या स्पर्धेत त्यांच्याशी वादविवादात भाग घेण्याचं धाडस सुद्धा केलं नाही, कारण त्यांना त्यांच्याबद्दलच खात्री नव्हती, त्यांच्या ज्ञानाबद्दल खात्री नव्हती. तरीही त्यांच्यापैकी 8 जणांनी याज्ञवल्क्यांना विवादासाठी आव्हान दिलं. त्यांच्यापैकीच एक गार्गी सुद्धा होती. ती जमलेल्या विद्वानांमध्ये एकच स्त्री स्पर्धक होती. गार्गी ही निडर आणि मुक्त विचारांची स्वामिनी होती. तिनं याज्ञवल्क्यांना असे काही प्रश्न विचारले की ज्यांची उत्तरं त्यांनी अशी दिली जी आजच्या काळात सुद्धा लागू पडतात आणि सांदर्भिक आहेत. जमलेल्यांपैकी काहींनी याज्ञवल्क्यांना तत्वज्ञानांविषयी अनेक प्रश्न विचारले आणि त्यांची पूरक उत्तरं ऐकून त्यांनी आपली हार मान्य केली. त्यानंतर गार्गीनं ते चॅलेंज उचललं आणि याज्ञवल्क्यांना त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या दाव्याबद्दल प्रश्न केले. तिनं वारंवार प्रतिवाद केला. त्यांचा वाद हा वास्तवतेच्या मूळ रचनेवर केंद्रित झाला. सुरुवातीला तिनं असे पूर्ण तत्वज्ञान विषयक प्रश्न विचारले, जसे आत्म्याचं अमरपण, जे व्यावहारिकतेपासून फार लांब आहे. तरीही नंतर तिनं तिची विवादाची दिशा बदलली आणि तिने विश्वाच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तिनं याज्ञवल्क्याला वास्तवतेबद्दल अजून स्पष्टीकरणासाठी उद्युक्त केलं. याज्ञवल्क्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं रूपांतर तिनं नंतर प्रश्नात करण्यास सुरुवात केली. अशा रीतीनं मग ती गंधर्वलोक, आदित्यलोक, चंद्रलोक, नक्षत्रलोक, देवलोक, इंद्रलोक, प्रजापती लोक आणि ब्रह्मलोक इथपर्यंत ती जाऊन पोहोचली. तरी तिचं समाधान झालं नाही. नंतर तिनं एक शेवटचा अतिशय महत्वाचा प्रश्न त्यांना विचारला आणि तो म्हणजे अविनाशी तत्व काय आहे, म्हणजे ब्रह्मलोक काय आहे थोडक्यात. तेव्हा यावर याज्ञवल्क्यांनी विवादाचा शेवट केला आणि तिला अजून खोलात जाण्यास विरोध केला आणि ते म्हणाले की तू जर तसं केलं नाहीस तर तुझं मानसिक संतुलन हरवून बसशील. शेवटी तिनं याज्ञवल्क्यांचं ज्ञानातील वर्चस्व कबूल केलं आणि ती सभेत जमलेल्या उपस्थित विद्वानांना म्हणाली
हे विद्वान लोक हो, याज्ञवल्क तत्वज्ञानाच्या विषयात अजिंक्य आहे. त्यांना प्रणाम करून तुम्ही मोकळे व्हा, यातच तुमचा मोठेपणा आहे. याज्ञवल्कला ब्रह्मज्ञानात कोणीही वादविवादात हरवू शकणार नाही. तेव्हा याज्ञवल्कनी तिला सांगितलं की तू प्रश्न विचारायला अजिबात संकोच करू नको, कारण प्रश्न विचारले गेले तरच त्यांची उत्तरं समोर येतात आणि त्यामुळेच सर्वांनाच त्याचा लाभ होतो. तर गार्गीच्या एकूण शास्त्रार्थावरून प्राचीन काळातल्या आर्य लोकांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला कळतात. जशी एक म्हणजे त्या काळी आर्यांच्या मते पशुधन हे सर्वात मोठे धन असं समजलं जायचं. आणि नंतर त्या काळी सुद्धा स्त्रिया शिक्षित होत्या. म्हणजे पडदा वगैरे नव्हता. स्त्रिया घराच्या 4 भिंतींमध्ये कैद नव्हत्या. त्या सभा आणि शास्त्रार्थामध्ये भाग घ्यायच्या. आणि आजच्या काळात जसे लोक आपली संमती वर्तमानपत्रात किंवा पुस्तकात प्रकाशित करतात आणि प्रसिद्ध करतात किंवा एखाद्या सभेत उभे राहून लोकांना ऐकवतात, त्या काळी तसं नव्हतं. ज्याला कोणाला एखादी गोष्ट लोकांच्या मनात रुजवायची असेल, त्यांनी तो शास्त्रार्थाच्या समितीमध्ये उपस्थित करायचा. ती गोष्ट समितीमध्ये ती उपस्थित करायची आणि मग ती समिती एखाद्या चांगल्या वेळी यज्ञोत्सवाची व्यवस्था करायचे. अशा सभांमध्ये मग ब्राह्मण आपली विद्वत्ता सिद्ध करायचे आणि लोकांकडून प्रशंसा मिळवायचे. तर अशी ही गार्गी मिथिलेचा राजा महावशी जनक याच्या दरबारातली नवरत्नांपैकी एक म्हणून गौरवली गेली. नमस्कार. खूप छान. आणि खूप तू म्हटलीस तसं खूप कमी माहिती गार्गीच्या बद्दल आहे. पण तुझा सोर्स काय होता याचा? मी बरीचशी माहिती म्हणजे ऑनलाईनच घेतलेली आहे. हां. तिच्याबद्दल अगदी थोडी माहिती होती मला. अगदी थोडी आहे. ऐकून असं. हां. खूप छान, खूप छान. तू आणि सांगितलंस पण छान. थँक यू व्हेरी मच. या. आता अंजली, तुला जर का तुझे श्लोक म्हणायचे राहिले होते, पण मला वाटलं की हे खूप महत्वाचं होतं गार्गीचं, म्हणून आपण ते आधी घेतलं. अंजली रानडे श्लोक म्हणते. हा. आहे अजून आपल्याला वेळ, हो. तुम्ही म्हणू शकता. सगळे म्हणू का, थोडे कमी म्हणू का? किती म्हणणार आहे? 5 मिनिटं? 5 मिनिटं आहे. नाही, 3-3.5 मिनिटात होईल. चालेल, सगळे म्हणा. ठीक. 5 मिनिटं आहे. ओके. आता हे जे श्लोक आहेत हे आम्हाला जरा आवडतात, कारण हे बरेच वेळा आम्ही ऐकलेत. पुरुषोत्तमदासजी जलोटा, अनुप जलोटांचे वडील, ते त्यांच्या कार्यक्रम सुरू व्हायच्या सुरुवातीला हे नेहमी श्लोक म्हणतात आणि त्यामुळे तेव्हापासून आम्हाला ते आवडतात. तर ते म्हणायचा मी प्रयत्न करते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरिः ओम. ईशावास्यमदं सर्वं यत्किञ्चित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्वित्थनम्. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायत्र्यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा
या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांति। थँक्यू. खूप छान म्हटलं. आणखीन आता खरं म्हणजे समारोपाला आपण म्हणतो पूर्णमध्ये, पण तुमच्या याच्यामध्ये आलाय त्यामुळे आता आपण कार्यक्रम संपवू शकतो ऑफिशियली. पण जर का कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते आणखीन 5-1 मिनिटं आहेत तेवढे घेऊ शकतो. नाहीतर आपण संपवू शकतो कार्यक्रम. प्रिया काही बोलतेस? की आपण म्हणजे मी नेहमी ऐकते असं म्हणतात की माणूस आपण जेव्हा 5-6 जण एका कुटुंबात किंवा फॅमिलीत येतो किंवा इव्हन आपल्याकडे असलेले कुत्रे मांजर हे सुद्धा असं म्हटलं जातं की मागच्या जन्मीचा त्यांचा आणि आपला काहीतरी लगाबांधा असतो. तर त्याचं काही तुम्हाला म्हणजे एक्सप्लेनेशन किंवा काही पण असं नाही, माहिती नाही मला तसं काही. पण असेल कदाचित, परमेश्वराची इच्छा आपण असं म्हणू शकतो. हो. मला नाही माहिती, पण म्हणजे माझं तेवढं नाही आहे knowledge. असं नेहमी सगळ्यांच्या बोलण्यात येतं ना, की काहीतरी हो. प्रत्येक हो. माणसं ऋणानुबंध काहीतरी मागचे आणि जन्म. असतात आणि जी येतात आपल्या आयुष्यात त्यांचा आणि आपला काहीतरी आधीच्या जन्मात सुद्धा संबंध असतो वगैरे असं. असू शकतो, पण मला नाही माहिती हे. आणि मी म्हटलं तसं जेवढं मला माहिती आहे तेवढंच नाही, मी सांगू बरोबर आहे. बरोबर आहे. हां. काही हरकत नाही. ओके. मला एक प्रश्न निलिमाताई, बोला. तुम्ही ते मॅप दाखवलात ना म्हणजे संचित कर्माचा, हां. तर संचित कर्म संपतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? म्हणजे तुमचं पाप आहे पुण्य जास्ती होतं आणि पाप हळूहळू कमी होतं का? नाही, पुण्य पण संपतं, पाप पण संपतं. सगळंच एकदम अकाउंट क्लोज्ड. ते आपली बॅलन्स्ड होतं का दोन्ही? त्या दिवशी अकाउंट क्लोज. तसं अकाउंट क्लोज जातं. जर का तुमचं पुण्य जास्त राहिलं तर तुम्ही स्वर्गात जाता असं म्हणतात. अच्छा, म्हणजे आणि निष्काम स्वर्गाचे कर्म केलं तर पुण्य पण नाही मिळत, निष्काम कर्म केलं तर. नाही मिळतं, पण म्हणजे जे आत्मज्ञानी असतात, ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं, आत्मसाक्षात्कार झालाय, ज्ञानेश्वरांसारखे लोक, त्यांचं जिवंत असतानाच त्यांचं सगळं संचित कर्म संपून जातं. ओके. आणि आगामी कर्म त्यांचं जे असतं त्याच्यामध्ये फक्त पुण्यच राहणार, पण ते पुण्य इतरांमध्ये वाटलं जातं त्यांच्या भोवती जे हा काही. बरोबर. ओके. आता मला आठवलं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं, आणि पाप तर नसतंच, मग ते काय संचित अकाउंट क्लोज असं. आणि जेव्हा अकाउंट क्लोज झालं तेव्हा मोक्ष मिळतो. आणि अच्छा. आपल्यासारख्या लोकांना सुद्धा मिळू शकतो. हळूहळू त्याच्यातले चिप्स काढत गेले की हळूहळू होऊ शकतं. थँक्यू. नमस्कार नीलिमा, मी एक ऍड करू का त्यात? मी प्रदीप देवल बोलतोय. अगदी बोला प्रदीप. तुमचा चेहरा दिसला तर बरं होईल. बोला.
गीतेमध्ये एक श्लोक आहे ज्याच्यात येतं ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम. हा बरोबर. त्याचा संचित कर्माशी संबंध आहे की जेव्हा ज्ञान होतं म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा सगळी कर्म जळून जातात. संचित कर्म जी असतात काहीच उरत नाही. आणि त्याचं मेन कारण असं सांगतात की कर्तृत्व आणि भोक्तृत्व संपलेलं असतं ज्ञानामध्ये. तर कर्तृत्व नसेल तर करणारा नाही, तर कोणाला ते कर्म ऍट्रिब्यूट करतील हे सांगता नाही येत. म्हणून संचित सगळं जातं. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम म्हणजे सगळं संचित जातं. आणि प्रारब्ध घेऊन आलेलो असतो आपण, म्हणून प्रारब्ध कर्म भोगणं भाग असतं. आणखी जे काही आगामी कर्म होतं ते पण त्या स्थितीमध्ये असल्यावर त्या आगामी कर्माचं संचितात काही रूपांतरण होत नाही, का की करणाराच नाहीये. जेव्हा करणारा नाहीये, मी करतो हा भाव नाहीये, त्याच्यामुळे ते संचितामध्ये भर पडत नाही. म्हणून संचित पूर्णपणे संपतं. आणखी ह्या जन्मामध्ये जेव्हा प्रारब्ध संपतो तेव्हा सगळं संपतं, की त्यालाच मोक्ष म्हणतात. थँक्यू. चला आता आपण कार्यक्रमाला मला एक प्रश्न आहे, मी विचारू? हो, चालेल. नमस्कार, मी शिल्पा जाधव. तुम्ही म्हणालात की 2 मिनिट. ओके. सांगू? चालेल. तुम्ही म्हणालात की ते जेव्हा प्राण्यांचा जन्म येतो तर त्यांना आगामी कर्म नसतं, कारण त्यांना कर्म स्वातंत्र्य नाहीये. ते फक्त आहार निद्रा भय मैथून या चक्रामध्ये ते हे करतात, त्यांचं आयुष्य घालवतात आणि देह सोडतात असं. तर मग त्यांना जर आगामी कर्म नाही आहे तर मग त्यांचं कलेक्ट कसं होतं प्रारब्धात, आणि मग मनुष्य जन्म त्या क्रमाक्रमाने मनुष्य जन्मापर्यंत प्राण्यांच्या शरीरात तो कसा पोचतो? प्रदीप, तुम्ही बोलता त्याच्याबद्दल? मी यांना विचारते, प्रदीप देवल. ओके. प्रदीप, तुम्ही बोलता त्याच्याबद्दल, प्राण्यांच्या याच्याबद्दल? वृंदाला म्हणायचं की तिला बोलायचं, तिला नाही, मी बोलायचं असं काही नाही. मी असं सांगू शकते की आता पाप आणि पुण्य आणि आपण हे जे म्हणतो हे फक्त प्राण्यांनाच का असतं, मनुष्यालाच का असतं, त्याचं एक कारण स्वामीजींनी जे सांगितलं की मनुष्यालाच फक्त मी कर्म करायचं, कसं नाही करायचं ह्याची फ्री विल आहे. आणि जेव्हा फ्री विल आहे तेव्हा इंटेलिजन्स आपल्याला जो दिलाय तो वापरायला पाहिजे आपण. तर म्हणून राईट अँड रॉंग वगैरे हे सगळं मनुष्याला अप्लाय होतं, हे प्राण्यांना अप्लाय होत नाही. कारण ते मोस्टली ते सगळे म्हणजे काय म्हणायचं भोगयोनी असतात. म्हणून जर का संचित कर्मातलं समजा काही कर्म तुम्हाला प्राण्याच्या दृष्टीने भोगायचं असेल, म्हणजे मी मागे एका कोणाचे तरी पुस्तक वर्तक म्हणून त्यांच्या पुस्तकात वाचलं होतं की समजा एखादा मनुष्य खूप क्रूर असेल तर त्याची ती क्रूरता जर का त्याला भोगायची असेल किंवा बाहेर काढायची असेल, इनफॅक्ट यूज करायची असेल, तर त्याला जसं लायन बनवलं की त्याची त्याची जी वासना असते ती निघून जाते मग त्या ह्याच्यात, कारण की त्याला क्रूर असावंच लागतं. मग ते संपली की तो परत मनुष्य जन्मात पुढच्या वेळेला जन्म घेऊ शकतो वगैरे. पण हे पाप पुण्य वगैरे फक्त म्हणून मनुष्यालाच लागतं, कारण मनुष्याला फ्री विल आहे. कर्म कसं करायचं, राईट और रॉंग फक्त मनुष्यालाच अप्लाय होतं. म्हणजे ते प्राणी जन्म जेव्हा प्राण्यांच्या बॉडीमध्ये जेव्हा जीव जातो तेव्हा ते फक्त वासना एक्झॉस्ट करण्यासाठी म्हणून तेवढा पुरता जन्म घेऊन तो परत मनुष्य जन्माला येऊ शकतो असं, कारण की त्यांना कर्म स्वातंत्र्य नसल्यामुळे ते पाप पुण्य काही करू शकत नाहीत त्या प्राण्यांच्या शरीरात राहून. हो, बरोबर. आपण असं घेऊ शकतो की आपण किचन गार्डन मध्ये काही लावलं आणि तिथे येऊन हरिण खाऊन गेलं आपलं, तर आपण हरणाला कधीच दोष देत नाही. आपण वेडेपणा होता की पण हायर फेन्स नाही लावली, पण माणूस येऊन घेऊन गेला भाज्या तुमच्या चोरून, तर आपण त्याला लागली चोर हे लेबल लावतो, कारण मनुष्याला राईट और रॉंग आहे. तर त्याला आपण ते वाईट कर्म केलं म्हणून धरू, पण हरणाला आपण तुम्ही वाईट कर्म केलं असं नाही धरणार. नाही, पण तो जर का पाप पुण्याचा संचय करतच नाहीये जो प्राण्यांच्या बॉडीमध्ये असताना, तर मग तो एलिजिबल कसा होतो मनुष्य जन्मासाठी, हे मला कळत नाही. म्हणजे मला कळलं नाही. हाच बरोबर पॉइंट.
एक- आपण याच्यावरती ऑफ द लाईन बोलूया. मी तुला फोन करते. ओके, आता कारण आता वेळ संपली आपली. बर थँक्यू व्हेरी मच चालेल एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वेळ संपलेला आहे तर खूप छान झालं. छान झालं सर. खूप थँक्यू. थँक्यू वृंदा आणि